गुड आफ्टरनून मुलांनो. सो परत आपण एकदा भेटतोय आपला धडा कंटिन्यू करण्यासाठी. आणि तुम्ही ऑलरेडीच बघताय की आपल्याला जे आहे हा धडा शिकताना किती मजा येते ते, है ना? तर लाईट बद्दल जो आपला हा चॅप्टर आहे तो किती इंटरेस्टिंग आहे. तर गेल्या वेळी आपण काय केलेलं, समजून घेतलेलं लाईटशी रिलेटेड जे टर्म्स आहेत, स्पेरिकल मिररशी जोडलेले जे टर्म्स आहेत ते आपण गेल्या वेळी समजून घेतलेले होते. तर आज आपण काय करणार आहोत माहितीये? आज आपण रे डायग्राम्स काढायला शिकणार आहोत. ना व्हॉट आर दीज रे डायग्राम्स? लाईटचे रेज असतात. ते लाईटचे रेज कुठे पडलेत? पडल्यानंतर ते कुठे रिफ्लेक्ट होतात आहेत मिरर वरून. त्यालाच आपण काय म्हणतो? रे डायग्राम म्हणतो. रेजची डायग्राम, लाईटच्या रेजची डायग्राम म्हणजेच रे डायग्राम, राईट? सो आज आपण ज्या रे डायग्राम्स काढायला शिकणार आहोत त्या खूप खूप महत्वाच्या आहेत मुलांनो. आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे, हा चॅप्टर जर तुम्ही आत्ता या वर्षी जर व्यवस्थित शिकला, तरच पुढे जाऊन पुढच्या वर्षी तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तो चॅप्टर समजेल. नाहीतर काय होईल? नाही समजणार. त्याच्यामुळे हा वाला चॅप्टर जो आहे तो खूप खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे? तर आता काही गोष्टींची गरज आहे आपल्याला. मी लास्ट क्लासमध्ये पण सांगितलेलं, की नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही बसाल त्यावेळी तुमच्या बरोबर काय पाहिजे? तुमचं जॉमेट्री बॉक्स पाहिजे आपल्याला, कंपस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हव्यात. ठीक आहे? सो आता मी तुमचं आधी पुस्तक शेअर करते. त्याच्यानंतर ना आपण चालू करूयात. चला, तोपर्यंत तुम्ही तुमचं जॉमेट्री बॉक्स त्याच्यामध्ये त्यात तुमचं जे कंपस आहे, स्केल, पेन्सिल, इरेजर सगळं सगळं रेडी ठेवा. ठीक आहे? आणि मी जसं जसं सांगत जाईल तसं तसं तुम्हाला करत जायचंय. इझी. ठीक आहे? तर चला आता स्टार्ट करूयात आपण. पुस्तक मी शेअर करते. बघा, तर हा वाला चॅप्टर आपण चालू केलेलं होतं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट वाल्या चॅप्टर मध्ये हे प्लेन मिरर काय असते, प्लेन मिरर बरोबर कसं हे इमेज बनते, ही वाली डायग्राम तुम्हाला मी काढायला सांगितलेली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण लास्ट क्लासमध्ये हे पाहिलेलं होतं, हे स्पेरिकल मिरर्स, राईट? त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर काय असते, आणि सेंटर ऑफ कर्व्हेचर, पोल वगैरे हे सगळे टर्म्स आपण गेल्या वेळी बघितलेले होते. आज आपण काय शिकणार आहोत? आता हे ते दिले त्यांनी, ड्रॉइंग रिफ्लेक्टेड रेज, पण मी ह्याला तुम्हाला वेगळं नाव देणार आहे मुलांना. फक्त एक शब्द ऍड करायचा इथे पुढे, रूल्स फॉर ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. रूल्स फॉर ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. आणि इथे जी आहे त्यांनी कॉन्केव्ह मिरर दाखवले. तर हे थोडस मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. आणि अशा पद्धतीने शिकवणार आहे की तुम्हाला लक्षात ठेवायला ते सोपं पडावं म्हणून. ठीक आहे? आणि एक दोन गोष्टी एक्स्ट्रा असतील, त्या एक्स्ट्रा गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून मी शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त तुमचा जो अभ्यास आहे तो समजेल, अभ्यासक्रम. आणि शिवाय तुम्हाला ते सगळ्या गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतील. कारण जे डिफिकल्ट, जे अवघडवाले प्रश्न असतात ते असेच तुम्ही जे ऑलरेडी शिकलाय त्याच्या थोडं पुढचं ज्ञान पण तुम्हाला आहे का, किंवा तुम्ही पुढच्या गोष्टींवर आहे ते ज्ञान अप्लाय करू शकता का, त्याला आपण म्हणतो हॉट्स, हायर ऑर्डर थिंकिंग. कॅन यू थिंक ॲट हायर लेवल? टू चेक दॅट फ्यू क्वेश्चन्स आर गिवन, वी आर टॉकिंग अबाउट दोज क्वेश्चन्स. ठीक आहे? चला, तर आता काय करायचंय मी सांगेल तसं सिंपल. बघा, हे आता माझा जो व्हाईट बोर्ड दिसतोय, आपण असं मानूया हे तुमचं वहीचं पान आहे. ठीक आहे?
तर आता काय करायचंय, ह्याला तुम्ही 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचंय मुलांनो. आधी तर वरती टॉपिकचं नाव टाका, मी जे मगाशी सांगितलं. काय टॉपिकचं नाव आहे आपल्या? रूल्स फॉर ड्रॉइंग रिफ्लेक्टेड रेज, राईट? आणि आता हे वहीचं पान जे आहे ते तुम्ही 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. आता इकडे नाव द्या कॉन्केव्ह मिरर आणि इकडे नाव द्या कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे? आणि आता काय करायचं आहे, ह्याच्या खाली हवं तर एक लाईन काढून घ्या. आता बघा मुलांनो, नीट बघा, हा वाला पोर्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या नोटबुक मध्ये लाईन वाली नोटबुक आहे ऑब्व्हियसली. तर तुमच्या नोटबुक मध्ये आडव्या रेषा आहेत. चला आता मी पण पटकन आडव्या रेषा काढते, म्हणजे बरं पडेल मग. तर ह्या ज्या तुमच्या अशा आडव्या रेषा आहेत, तर आता मला जेवढ्या आडव्या रेषांची गरज आहे ना, मी तेवढ्याच काढते मुलांना. ठीक आहे? तर सध्या मी 5 आडव्या रेषा काढते. हा. मी 5 घेतलेत, तुम्ही 7 घ्या. नीट बघा आता मी काय सांगते. आता तुमच्याकडे जे हे कर्कटक आहे, कर्कटक म्हणजे आपलं कंपसला राउंडर पण म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे असं तुमचं राउंडर आहे. हे असं त्याचं पकडायचं शेवटचं टोक आणि इकडून असं हे इकडे बघा. इकडे एक टोक, इकडे एक टोक आणि आता इकडे आपण समजा पेन्सिल लावली आहे. ठीक आहे? आणि हे टोचणारं टोक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या दोघांमधलं अंतर घ्यायचंय बरोबर 4 सेंटीमीटर. पट्टीने मोजून 4 सेंटीमीटर घ्या. पुढे काय करायचंय, इथे नीट बघा आता कॉन्केव्ह मिरर आता कशी काढायची हे कंपस यूज करून. ह्याच्या काही स्टेप्स ज्या आहेत ना, ते प्रत्येक वेळी तुम्हाला त्या फॉलो कराव्या लागणार आहेत. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय आहे? ह्या बाजूला म्हणजे एकदम इथे तुमची मार्जिनची लाईन असेल ना, त्याच्यापासून थोडंसंच लांब इथे हे टोचणारं टोक, ह्याला थोडंसं घुसवून डार्क करा. ह्याला पेन्सिलने मग डार्क करा आणि ह्याला नाव द्या सी. मग आता हे टोक ठेवलं टोचणारं आणि जिकडे पेन्सिल लावली, मग ते पेन्सिलने आता तुम्हाला अर्धवालं वर्तुळ काढा. अर्ध्यापेक्षा पण कमी. कारण आपल्याला कंस काढायचंय. हां, कंस, आर्क काढायचंय. कसा काढणार आहे? ही मधली लाईनच्या, अरे हो, एक गोष्ट राहिली, सॉरी. काय करायचंय ना, ही बघा मी काय केलं, वरती 2 लाईन सोडा, खाली 2 लाईन सोडा. तुम्ही 3-3 लाईन सोडायच्या. मी 2-2 सोडले, तुम्ही वरती 3 लाईन सोडा, खाली 3 लाईन सोडा आणि ही बरोबर जी मधली लाईन आहे ना, तिला परत ना पट्टीने काढून घ्यायचं, डार्क करा तिला. आता माझ्याकडे तर इथे पट्टी नाहीये म्हणून मी हातानेच करते, तर ती थोडी वाकडी-तिकडी झाली, तसं तुमची नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे? तर हिला असं डार्क करून घ्या. आता इथे सी वरती ठेवा. कंस मग आता 4 अंतरावरती राइट साइडला बनेल तुमचा. तर असं 3 लाईन वर, 3 लाईन खाली. तर असा जो आहे तो चांगला कंस काढून घ्या. इझी. आणि ह्याला असं मागून आता डॅश डॅश सारखी लाईन काढा. ह्याचा अर्थ काय आहे, मागची बाजू बंद केली आपण आणि आपली लाईट कुठल्या बाजूने रिफ्लेक्ट होणार आहे, हा आतमधल्या बाजूने रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे? आता परत हे तुम्हाला माहिती आहे, आपण गेल्या क्लासमध्ये बघितले. हा वाला जो बिंदू आहे, हे आहे आपलं पोल आणि ही जी पेन्सिलने आपण डार्क लाईन केली पीसी, तो आहे आपला प्रिन्सिपल ऍक्सिस. राईट? आता काय करा, परत पट्टी घ्या. पट्टीचं 0 इथे सी वर ठेवा आणि इथेपर्यंत त्याला सरळ पट्टीला मोजल्यावर तुम्हाला हे पीसी 4 सेंटीमीटर बरोबर मिळायला पाहिजे, कारण आपण 4 सेंटीमीटर घेतलेलं, राईट? आणि मग बरोबर मध्ये 2 सेंटीमीटर वर पेन्सिलने मार्क करा आणि मग तिथे नाव द्या एफ. तो आहे आपला फोकस. फोकस काय आहे, हे सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे, पोल काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस काय आहे, हे सगळंच्या सगळं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. आता पुढे इथे काय करायचंय तुम्हाला मुलांनो, ही तर बनली आपली
कॉनकेव्ह मिरर सेम आता सिमिलरच, थोडा एकच फक्त बदल आहे, बाकी सगळ्या स्टेप्स सेम आहेत. बघा, परत आता काय करा, पेन्सिलने आधी पट्टी आणि पेन्सिलने ही लाईन जी आहे ती डार्क करून घ्या. मी जसं केलं. आता जे टोचणारं टोक होतं ना, ते इकडच्या बाजूला ठेवायचंय. म्हणजे पट्टीचे म्हणजे पेज जिथे संपते त्यापासून थोडंसं लांब इथे ठेवायचंय. त्याला डार्क करून मग सी नाव द्या. इथे केलं तसंच. आणि आता तुम्ही कंस उलट्या बाजूला काढणार आहे, राइट? तर 3 रेषावर, 3 रेषावर, 3 रेषा खाली. आणि आता काय करणार आहे तुम्ही आतमधल्या बाजूला डॅश, डॅश, डॅश असं करणार आहे. ह्याचा अर्थ आपली मग इकडची जी बाजू आहे, ती कशासाठी यूज होईल? रिफ्लेक्शनसाठी यूज होईल. परत आता इथे नाव द्या पी आणि ह्याच्यामधलं अंतर पीसी मधलं अंतर ऑब्व्हियसली 4 सेंटीमीटर असेल. पट्टीने ते मोजून बरोबर 2 सेंटीमीटर मार्किंग करून घ्या आणि इथे नाव द्या एफ. राइट? तर आत्तापर्यंत आपण जेवढं काय केलं, ह्या प्रत्येक वेळी स्टेप्स फॉलो करायचे जेव्हा आपण तुम्ही कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर ड्रॉ कराल तेव्हा. ठीक आहे? तर चला. आता ना इथे वरती थोडीशी जागा असेल बघा. हे नंबर 1 इथे लिहा. रूल्स बघतोय ना आपण. आता पहिला रूल काय आहे? बघा रूल्स म्हणजे काय मुलांनो? आपला जो साधा प्लेन मिरर होता की नाही, हे बघा. आपला जो साधा प्लेन मिरर होता त्याच्यामध्ये फिक्स ठरलेलं होतं, की लाईट सरळ पडली तर ती सरळ माघारी जाईल. राइट? सरळ पडते तर ती सरळ माघारी जाईल. आणि दुसरा रूल काय फिक्स होता, समजा लाईट अशी कशी पण वाकडी-तिकडी पडते. तर आपण काय करायचं, नॉर्मल टू द सरफेस असं ड्रॉ करायचो. मग हा नॉर्मलशी बनणारा अँगल आय मोजायचो आपण आणि मग सेम तेवढ्याच मापाचा ह्या बाजूला आपण काय करायचो, आर घेऊन रिफ्लेक्टेड रे दाखवायचं. राइट? दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे. तर इथे पण आय इज इक्वल टू आरच रे वाला फॉलो होतोय, म्हणजे आपला लॉज ऑफ रिफ्लेक्शन इथे पण फॉलो होतात आहेत. पण आता इथे आपली मिरर जे आहे ती गोल गोल आहे ना, त्याच्यामुळे सरळ सरळ आपल्याला रेज नाही काढता येणार. तर त्याच्यासाठी काही नियम आहेत. जे काय केलं शास्त्रज्ञांनी ते ऑब्झर्व्ह केलं. अरे अच्छा, म्हणजे असा किरण पडला तर अशा दिशेत जाईल, तसा पडला तर त्या दिशेत जाईल. हे खूप सारे एक्सपेरिमेंट करून अभ्यास केल्यावरती मग त्यांनी आपल्याला हे सांगितलं, की हे नियम बनवले. काय होतंय ते नियम? तर पहिला नियम मुलांनो बघा. पहिली जी रूल आहे, पहिली जी केस आहे, त्याच्यामध्ये आता तुम्ही काय लिहिणार इथे नंबर 1 टाकलं? हां, आता इथे लिहायचंय तुम्हाला. लाईट रेज फॉलिंग म्हणजे लाईट रेज कुठे पडतात आहेत, हे पूर्ण लाईनीमध्ये लिहून काढायचं आहे. दोघांसाठी पण सेमच केस आहे. पहिला सेमच रूल आहे. लाईट रेज फॉलिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे जी लाईट येतेय, ती सरळ-सरळ मिररवर पडतेय. बघा आता मी ह्याच्यासाठी म्हणून येलो कलर यूज करते जेणेकरून तुम्हाला कळेल. ही जी लाईट रेज आहे, अशी सरळ-सरळ मिररवर येऊन पडते. पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस समांतर आहे ती. राइट? आता ह्याच्यासाठी काय रूल आहे? हीच लाईट ज्यावेळी आता रिफ्लेक्ट होईल, परावर्तित होईल, माघारी फिरेल, त्यावेळी रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ना तुमचे मुलांनो, ते एफ मधून जातील असे. थांबा. हे बघा असे. आता माझ्याकडे स्केल नाहीये म्हणून थोडं वाकडं झालंय. तुम्ही स्केलने बरोबर काढा. दिसतात आहेत? एफ मधून जातील. कोणत्या केसमध्ये? कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये. पण कॉन्व्हेक्स मिररमध्ये तर आपलं जे सी आहे किंवा एफ आहे, ते तर राइट साइडला आहे. तिकडे तर लाईट जाणारच नाही कारण मागून आपण पॅक केलंय ना त्या मिररला, तर मागच्या बाजूला कशी काय जाईल लाईट? पण मग इथे काय होतंय? इथे पण रिफ्लेक्ट होते लाईट, पण बघा कशी रिफ्लेक्ट होते. तर अगेन हे आपले इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस अशी लाईट पडते. आता ही रिफ्लेक्ट होताना माहितीये मुलांना खूप गंमत आहे. ही अशी ह्याच बाजूला रिफ्लेक्ट होणार आहे. ह्याच बाजूला अशी रिफ्लेक्ट होणार आहे, राइट? ही अशी
माघारी फिरेल. पण ह्या रिफ्लेक्टेड रेजला जर आपण माघारी असं त्यांची दिशा वाढवली ना, तर आपल्याला जाणवतं रे, असं वाटते, की जसे ते एफ पासून लांब-लांब गेलेत. आणि मग समोरून जो माणूस बघत असेल त्याला काय वाटतं माहितीये? अरे ते एफ मधूनच माझ्याकडे आले. कळतंय? तर अशा टाइपच्या ज्या मिरर्स आहेत, तर तुम्ही बघू शकता. ही काय करते ना मुलांनो, ह्या सगळ्या रेजला ना एकत्र एका जागेला कॉन्सन्ट्रेट करते. कॉन्सन्ट्रेशन शब्द ऐकलाय ना तुम्ही? तर कॉन्सन्ट्रेट करते. म्हणजे कन्व्हर्ज करते. कॉन्सन्ट्रेटलाच आपण अ, सगळ्यांना मिक्स करण्याला पण कन्व्हर्ज म्हणतात. म्हणून कॉन्केव्ह मिररला तुम्हाला माहिती आहे अजून एक नाव आहे. तर कॉन्केव्ह मिररला म्हणतात कन्व्हर्जिंग मिरर. कन्व्हर्जिंग मिरर. आणि कॉन्व्हेक्स मिररला एका बिंदूपासून ती रेजला लांब फेकते ना, पसरवते असं. म्हणून तिला म्हणतात डायव्हर्जिंग मिरर. तर परीक्षेमध्ये सरळ सरळ ना कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर हा शब्द न वापरता कन्व्हर्जिंग मिरर, डायव्हर्जिंग मिरर असं पण विचारू शकतात. तर त्यावेळी कन्फ्युज नाही व्हायचं. त्यावेळी आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या मिररसाठी कुठलं नाव आहे ते. ठीक आहे? चला. तर हा झाला आपला फर्स्ट रूल. हां, इथे लिहायचंय खाली. आपण जे इथे बघितलं ना, त्याचं इथे नाव लिहायचं. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लिहिलेलं हे तुम्ही नका कॉपी करू. चला, काय लिहायचंय? जे आपण ऑब्झर्व्ह केलं तेच इथे लिहायचंय. रिफ्लेक्टेड रेज बघा, काय रिफ्लेक्टेड रेज कुठे जाऊन भेटले एफ मध्ये? रिफ्लेक्टेड रेज मीट मीट लिहू शकता किंवा कन्वर्ज पण लिहू शकता. मीट ऍट एफ, राईट? इथे काय लिहू शकतो? रिफ्लेक्टेड रेज. तर बघा मुलांनो, सीम टू बी, सीम म्हणजे वाटणं. सीम टू बी डायव्हर्ज. असं वाटतं की आपल्याला ते एका बिंदूपासून लांब गेले, डायव्हर्ज. रिफ्लेक्टेड रेज सीम टू बी, अच्छा इथे टू बी लिहायचं राहिला. सीम टू बी डायव्हर्ज फ्रॉम एफ. इथे एफ मध्ये कन्वर्ज होतात आणि इथे एफ पासून ते लांब जातात. इथे एफ मध्ये ते सगळेजण जवळ येतात आणि इथे एफ पासून लांब जातात. ठीक आहे? तर ही झाली आपली फर्स्ट केस. इझी, राईट? आता तुम्ही काय करू शकता, ह्या व्हिडिओला पॉज करून हे ड्रॉ करून घ्या छानपैकी. ठीक आहे? आता दुसरी केस मुलांनो. आता हीच पहिलीवाली केस बघा तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. ही बघा दिसते, ह्यांनी फक्त एकच रे काढलाय, मी दोन दोन काढले. तर हे बघा, इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आणि हा रिफ्लेक्ट होताना तुम्ही बघू शकता एफ मधून तो चाललेला आहे बरोबर. ठीक आहे? तर ही वाले रूल 1 आपण केला. ठीक आहे? आता इथे रूल 2 आणि रूल 3 असे तीनच दिलेत, पण अजून एक रूल पण मी तुम्हाला सांगणार आहे एक्स्ट्रा. चला आता रूल 2 बघूयात. रूल 2, सगळेच रूल्स ऍक्च्युअली इझी आहेत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जर अशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर प्रॅक्टिस तर सगळीचकडे करावी लागते, राईट? बघा आता मी ना काय करते, मी आता फक्त ना बाकी सगळ्या गोष्टी घालवते. मला फक्त मिरर्स हवेत ना, मी मिरर्सच ठेवते. तर बघा आता ह्या सगळ्या गोष्टी घालवते मी आणि आता आपण रूल 2 बद्दल बघणार आहोत. एक मिनिट, झालं आता गेलं. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? सेकंड रूल. मिरर तुम्ही आता काढून घ्या मुलांना. मगाशी मी जसं सांगितलं सेम टू सेम. परत एकदा काढायचंय तुम्हाला. ठीक आहे? आता इथे नंबर 2 म्हणजे आधी जे काढलं त्याच्या खाली
तर नंबर 2 सेकंड रूल काय आहे? इन्सिडेंट रे फॉल्स ऑब्लिकली. ऑब्लिकली म्हणजे वाकडा, ते खूप गरजेचं आहे. ऑब्लिक ऑब्लिकली and passes through C. ठीक आहे. सी मधून पास होतोय तो. थांबा एक मिनिट. बघा आता पुढे काय होते? रे काढूयात आपण. काय सांगितलेलं बघा. सी मधून चाललाय ना? हे बघा कसा पडेल आता तो. हा इन्सिडेंट रे तुमचा मुलांनो इकडून असं सी मधून जाणार आहे. बघितलं म्हणून मी वर आणि खाली 3-3 लाईन सांगितलेलं की कारण कधी असं कधी-कधी होतं. तर हा इथे ना असं मुलांनो बघा म्हणजे मला काय करावं लागेल, माझा मिरर मला वाढवावं लागेल. ठीक आहे चला वाढवते मी. हं. तर हा मी मिरर वाढवला. तर असा मिररवरती तो सी मधून जातोय. तर आता हा इथून असा येतोय रे आणि हा मिररवर पडतोय. मिररशी तो आदळून त्याच दिशेने माघारी वळतो असा मुलांनो. म्हणजे त्याच्यात काय फरकच नाही पडत आहे. रस्ता तोच आहे त्याचा. फक्त त्याने दिशा फिरवली. हां, जसं आपण मराठीत म्हणतो, आलेल्या मार्गानेच माघारी वळला तो. राइट? इथे पण तसंच होतंय. पण इथे तर आता काय होतंय नीट बघा. इथे तर अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे काय होतंय, आता तो सीच्या दिशेने पडतोय मुलांनो. हा ना अशा सीच्या दिशेने पडतोय, पण तो इथे मध्येच मिरर आहे ना, तो आरपार तर नाही जाणार आहे. म्हणून आता बघा मी ह्याला कसं दाखवते. तर हा आहे तुमचा इथे असा इन्सिडेंट रे, राइट? असा इन्सिडेंट रे पडतोय आणि तो सीच्या मार्गाने पडतोय हे आपल्याला कसं कळेल? ह्याला आपण मागे वाढवला ह्याचा रस्ता डॉटेड अशा लाईननी. तुम्ही पण ही डॉटेड लाईनच काढा. ठीक आहे? तर असा मार्ग आपण वाढवला तर आपल्याला कळतंय की बरोबर तो सीवरच जाऊन संपतोय. मग इथे पण ना तेच होतंय. असा हा पडतोय आणि सेम टू सेम त्याच दिशेने असा माघारी वळतोय. ठीक आहे? झालं. ईझी होता हा रूल. फक्त माघारी वळतोय त्याच सेम रस्त्यावरून. म्हणून मग आता ह्याचं खाली ऑब्झर्वेशन आपण काय लिहिणार? निरीक्षण रूल नंबर 2 इथे काय लिहिणार आहे आपण? हे बघा तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलाय हा रूल ऑलरेडी. काय सांगितलंय रूल 2 बघा. द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू सी मधून अच्छा हा सी मधून जाणाऱ्याचा दुसरा रूल आहे. द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ बॅक. हेच लिहायचंय तुम्हाला. चला मी ह्याला इथेच कॉपी पेस्ट करून घेते. म्हणजे मला लिहिण्याचा माझा वेळ वाचेल. ठीक आहे? तर हे तुम्हाला इथे खाली लिहायचंय. एक सेकंड हा मुलांनो.
हा हे बघा, the reflected ray traces the same path back. ठीक आहे, दोघांसाठी पण हे सेम टू सेम तुम्ही लिहू शकता, दोघांसाठी पण हे लिहायचं ऑब्झर्वेशन. तर हा झाला आपला सेकंड रूल. ठीक आहे, आता थर्ड रूल. थर्ड रूल पण खूप इझी आहे. आता परत मी काय करते, फक्त मिरर ठेवते, मी सगळं मी काय करते गायब करते. तर तिसरा रूल, तिसरा रूल काय आहे, आता तुमचा जो इन्सिडेंट रे आहे तो सी मधून नाही जाते, तो जातोय एफ मधून. तर हा पहिल्या रूलच्या बिलकुल उलटावाला आहे. पहिल्या रूल मध्ये काय होतं, सरळ तो स्ट्रेट लाईन मध्ये पडत होता आणि मग रिफ्लेक्शन झाल्यावर तो एफ मधून माघारी वळला. आता हा काय करणार आहे, एफ मधून पडणार आहे आणि सरळ लाईन बनवून माघारी वळणार. ठीक आहे, म्हणून हा पहिला रूल आणि तिसरा रूल काय एकमेकांच्या अपोजिट आहेत. ठीक आहे, बघा, इन्सिडेंट रे passes through focus, म्हणून इथे काय लिहिणार आपण, रूल नंबर 3. अच्छा, हा रूल तुमचा सेकंड नंबरला दिलाय बुक मध्ये, ते ठीक आहे, सेकंड थर्डचं चेंज केलं काहीच असं फरक नाही पडत. फक्त आकृती आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं व्यवस्थित लिहा, नाहीतर ह्याचं ऑब्झर्वेशन त्याला त्याचं ह्याला असं नको. इन्सिडेंट रे passes through F, दोघांसाठी पण सेम टू सेम. मग आता हा बघा, हा असा आपला आहे, हा आपला इन्सिडेंट रे. मग ह्याचा काय रूल आहे, हा पडलाय वाकडा, एफ मधून चाललाय, पण रिफ्लेक्शन झाल्यावर मात्र तो असा सरळ होईल. ठीक आहे, तर मग अशी जसे मी कलरचे वापरलेले तेच वापरते. आपला इन्सिडेंट रे आणि आपला रिफ्लेक्टेड रे. इथे काय होते, इथे ना हा बघ, हा समजा असा पडतोय इन्सिडेंट रे, हा एक सेकंड, हा असा पडतोय इन्सिडेंट रे, तर हा आरपार तर जाणार नाहीये, पण ह्याची आपण मागे डॉटेड लाईनने वाढवलं तर आपल्याला कळतं की अरे हा जो आहे तो कुठल्या दिशेने चाललाय, हा बरोबर एफच्या दिशेने पडतोय, राईट. मग हा इथूनच माघारी वळेल, माघारी वळताना मग आता तो काय बनेल, असा एकदम सरळ सरळ रेषेमध्ये तो बाउन्स बॅक करेल. झाला हा रूल. मग आता ह्याच्यासाठी आपण ऑब्झर्वेशन काय लिहिणार, हे पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, the reflected ray is parallel to the principal axis. Reflected ray is parallel to the principal axis. सरळ बनला ना तो. ठीक आहे, चला त्याचं पण मी इथे कॉपी करते. एक सेकंड हा मुलांनो, त्याला मला सेटिंग करू द्यात. दिसतोय आता, the reflected ray is
पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. तर हे आता आपण जे 3 रूल बघितलेत, हे 3 रूल तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेत. चौथा रूल मी आता स्वतः देणार आहे तुम्हाला. कसं काय? कोणता आहे चौथा रूल? समजा माझा रे असाच वाकडा पडतोय, पण ना तो सी मधून चाललाय ना एफ मधून चाललाय. डायरेक्ट असा येऊन पी च्या जागी पडला. तर मग काय होईल? तोच आता आपला चौथा रूल आहे, जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिला. ठीक आहे? तर चला लिहा आता रूल नंबर 4. मग आता हे मला सगळं घालवू द्यात. मी आता मगाशी सारखंच मिरर ठेवणार आहे. तर आता मी काय लिहिणार आहे ते? इन्सिडेंट रे falls at P. Incident ray falls at P. राईट? तर आता बघा. हा असा वाकडाच पडतोय, पण असा पीच्या इथे पडतोय. इथे पण. हा असा पीच्या इथे पडतो. तर मुलांना तुम्हाला आठवते? तुम्ही आता वर्तुळ धड्यामध्ये 10वीला पण गणितामध्ये शिकला असाल किंवा पुढे जाऊन शिकाल. आपला एक नियम आहे. ऍक्च्युली हे जे आपलं मिरर आहे, ते वर्तुळाचाच तुकडा आहे ना. तुम्हाला माहिती आहे वर्तुळ आणि वर्तुळावरची कोणती पण आपण एक रेषा जॉईन केली, की ती काय असते? त्या बिंदूच्या तिथे ती काय असते? लंब असते ना, राईट? तर मग ही जर आपण अशी बाउंड्री पकडली, तर हा एफपी काय होईल? लंब होईल. म्हणजेच आपल्या लाईटच्या भाषेमध्ये नॉर्मल टू द सरफेस. आणि तुम्हाला माहितीये मग हा नॉर्मल टू द सरफेस आणि हा इन्सिडेंट रे ह्याच्यामध्ये जो अँगल बनतो तोच असतो आपला आय, राईट? अँगल ऑफ इन्सिडेन्स. मग तुम्हाला माहितीये मग ह्या नॉर्मलच्या बरोबर उलट्या साईडला सेम अँगलचाच कोन बनवून आपल्याला काय मिळेल? रिफ्लेक्टेड रे, आणि त्याचं नाव असेल मग आर. इझी? किती इझी होतं ना हे? चौथा वाला रूल. इथे पण सेम टू सेम. हा आपला आय रे पडताना आणि हा आपला आर. ठीक आहे? आता मुलांनो मी ना स्केल यूज केली आहे, ना राऊंडर यूज केलंय, आणि प्रोट्रॅक्टर म्हणजे ज्याने आपण कोण मोजतो, कोण मापक पण नाही यूज केलं. त्याच्यामुळे माझे जे अँगल्स आहेत ते छोटे मोठे दिसतील. पण तुम्ही यूज करून कर्कटक म्हणजे कंपस वगैरे सगळं यूज करून असं आय आणि आर करायचे की दोन्ही सेम मापाचे असतील, नाहीतर चुकीचं करू नका. ठीक आहे? म्हणून मग आता ह्याचा फायनल रूल आपण काय लिहिणार, म्हणजे ऑब्झर्वेशन काय लिहिणार? बघा, रिफ्लेक्टेड रे कुठून चाललाय? खालून चाललाय. रिफ्लेक्टेड रे, अच्छा रेज लिहिलंय मी, फक्त रे लिहा. रिफ्लेक्टेड रे इज बिलो, खालच्या बाजूला आहे, बिलो दी प्रिन्सिपल ऍक्सिस सच दॅट, म्हणजे अशा प्रकारे तो खाली आहे. अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. इझी? ठीक आहे? तर हा होता आपला ऍक्च्युअल मध्ये चौथा रूल. हे चुकून मी मगाशी चेंज नाही केलं. हा त्याला नंबर 4 टाका आणि व्हिडिओला पॉज करून हे छान पैकी ड्रॉ करून घ्या, कारण हा वाला पोर्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला नाहीये. ठीक आहे? अजून एक 5वा रूल आहे, पण तो मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करते आता. तो तुम्ही नाही लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे? आता ह्याच डायग्राम मध्ये एक्सप्लेन करते मुलांना, वेगळा कलर घेऊन. समजा आता ना रे वाकडा पडतोय, पण ना तो सी मधून चाललाय, ना एफ मधून चाललाय, ना पी मधून चाललाय. असा इथे कुठेतरी पडतोय लाईट रे. कळतंय? इथे अशी लाईट रे पडली. अरे बापरे, आता मग ती कशी जाणार? मग
काय करावं लागेल आपल्याला? सेम आय इज इक्वल टू आर फॉलो होणारच आहे. मग आधी आपल्याला काय काढावं लागेल? ह्या पॉइंटला इथे कसा हा नॉर्मल काढलेला आहे, तसं आता ह्या पॉइंटला नॉर्मल काढावं लागेल. मग तुम्हाला माहितीये अगेन सेंटर पासून कुठला पण पॉइंट आपण जोडला वर्तुळावरचा तर तो नॉर्मल असतो. मग काय करायचंय आपल्याला? हे बघा, ह्या सी ला आणि ह्या पॉइंटला जिथे तो रे पडलाय त्याला असं जोडायचंय. आता माझी लाईट थोडं वाकडं झालं. मग हे आपलं बनलं आहे आणि इकडे मग काय बनेल आपलं? आर. तर हा आपला जो आहे तो 5वा रूल आहे, ज्याच्यामध्ये आपण काय बघतोय? आय इज इक्वल टू आर. तर हे असे आपले जे आहेत ते 5 रूल्स आहेत मुलांनो. स्पेरिकल मिरर्स वरती लाईट कशी पडते त्याच्यावरती डिपेंड आहे की ती कुठल्या बाजूला ती रिफ्लेक्ट होईल, कुठल्या बाजूने ती वळेल. ठीक आहे, चला आता आजचा होमवर्क काय आहे? तर आय होप हे तुम्ही माझ्या बरोबरच सगळं ड्रॉ करून घेतलंय. नसेल घेतलं तर व्हिडिओला पॉज करा आणि प्रॉपरली छान पैकी आपल्या नोटबुक मध्ये हे ड्रॉ करा. खूप 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 महत्वाचं आहे. आता हे जे रूल्स तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर पुढच्या वर्षीचा तो तुमचा जो धडा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तो तुम्हाला खूप इझी जाईल, नाहीतर तो मग खूप डिफिकल्ट जाईल तुम्हाला. ठीक आहे, समजले तुम्हाला आजचं सगळं? अच्छा, तर होमवर्क काय आहे? ह्या ज्या 4 केसेस आहेत त्या जर व्यवस्थित लिहिल्या नसतील तर त्याला व्यवस्थित लिहून काढा. नियमांना लक्षात ठेवा, कारण आता आपण पुढे वेगवेगळ्या केसेस वरती काम करणार आहे. त्यावेळी हे नियम जे आहेत ते आपल्याला डेफिनेटली यूज होणार आहेत. म्हणून तर आपण शिकतोय ऑफकोर्स, है ना? तर एकतर हे सगळ्या डायग्राम्स काढा प्रॉपरली. चारीच्या चारी रूल लिहून काढा. मी आता जसं टेबल बनवून दाखवलेलं आहे तसं. तो एक पहिला होमवर्क आहे. दुसरा होमवर्क काय आहे? हा दुसरा वाला क्वेश्चन मी दिलेला की नाही आठवत नाहीये मला. पण समजा मी दिला नसेल किंवा दिला असेल आणि पण तुम्हीच नाही होमवर्क केलाय अजून तर नक्की करा. होमवर्कचा क्वेश्चन हा आहे, तुम्हाला काय करायचंय? युजेस लिहायचे. राईट, ऐक, राईट एनी 3 uses, 3 कुठले पण शोधून. एनी 3 uses ऑफ कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर फॉर इच. म्हणजे प्रत्येक कॉन्केव्ह मिरर साठी पण 3, कॉन्व्हेक्स मिरर साठी पण 3. कुठे ते यूज होतात आपल्या डे टू डे लाईफ मध्ये त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे, चला तर आज आता आपण इथे क्लास थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये आपण भेटू. चला ठीक आहे मुलांनो, थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. होमवर्क प्लीज नक्की करा.